शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो। सगळ्याचे मोबाईल बंद करा. चालू व्हायच्या अगोदर, कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर मोबाईल बंद करा, सायलेंट करा. काय होतं, वाजले की लक्ष दुसरीकडे जाते. मोबाईल वाजले की सर्वप्रथम सर्वांना जय शिवराव, जय जिजाऊ, जय शिवराव. आपण आज आपलं यावली पंचक्रोशीमध्ये बार्शी तालुका सकल मराठा याची टीम आलेली आहे आपल्याला. आपण यावली गावामध्ये, यावली गावाचे जे काही समाज बांधवासह बहुजन वर्ग आहे, बहुजन वर्गासाठी आपण जे काही नियोजन आखले मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तर त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांची जी काही यंत्रणा आहे, त्यांचं कार्यसिद्धीस नेण्यासाठी आपण हा एक मुवमेंट आणि चळवळ उभारलेली आहे. तर या चळवळीच्या निमित्तानं आपल्या यावली गावामध्ये साधारणतः गाव नमुना नंबर 14 मध्ये एकूण 55 लोकांची नावं निघालेली आहेत. तरी आजपर्यंत साधारणतः मला वाटते एक 5% किंवा 10% लोकांची सर्टिफिकेट काढलेले आहे. तरी उर्वरित लोकांना बी आपल्याला ही संधीचा लाभ द्यायचा आहे. तर ह्या बाकीच्या लोकांनी पण याच्यात थोडंसं जागरूक होऊन बाकीचे जे काही पेपर असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्या सर्व संबंधित संपर्क करून तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या आणि लाभ घ्या. कुठले असतील, प्रशासकीय योजना असतील किंवा शैक्षणिक योजना असतील, तर त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. आपण जे आता आरक्षणाच्या बाबतीत जे पाठीमागं पडलो होतो, वंचित राहिलो होतो, तर तेव्हा लाभ आपण मनोज जरंगे पाटलाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लाभ देण्यात. तरी आपला त्यांचा दुसरा एक उद्देश आहे की आपल्या समाजामध्ये म्हणजे बहुजन समाजामध्ये जी काही बेरोजगारी आहे, कर्ज प्रकरण, प्रशासकीय, धार्मिक, काही कुणबी प्रमाणपत्र, ह्या जे काही चळवळ आहे त्या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला या उपेक्षित वर्गांना न्याय द्यायचा आहे. आणि उपेक्षित वर्गाला न्याय द्यायचा म्हटल्यानंतर ह्यात सर्वच समाज आपल्याला आपण घेतलेला आहे. आपण नुसतं मराठा समाज म्हणत नाही, सर्व असतील, मुस्लिम, धनगर, बाकी इतर जे काही छोटे मोठे काही वर्गातले असतील त्या सगळ्यांचाच आपण विकास करणार आहे. आम्ही कुठल्याही जातीय ह्याच्यामध्ये अडकलो नाही, जातीनिरपेक्ष आम्ही तो राबवतोय. त्याचा आम्हाला अभिमान आहे, आत्ता बी आहे आणि पूर्वी अभिमान आहे आणि गर्व पण आहे. तर आपण त्यांच्या माध्यमातून आता यानंतर थोडंसं प्रस्तावना माननीय सचिन शिरसागर यांनी करावं असं मी त्यांना विनंती. या ठिकाणी ऊन अतिशय झालेला आहे. सकाळी 9चा कार्यक्रम, लग्नाला काय 1 तास उशीर लागत असतो, तसं आपण धरले 10 वाजता जरी कार्यक्रम व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असलं तरी जे आपलं प्रमुख पाहुणे होतं आदरणीय काशीद सर, त्यांना आपण बाबा बाकीचे म्हणून जरांगे पाटील म्हणून संबोधतो. आणि ज्यावेळेस सरांचं उपोषण होतं आणि मुंबईला सरांना ॲडमिट केलेलं होतं त्यावेळेस पहिली गोष्ट केलेली होती, बाकीचे आमचे म्हणून जरांगे पाटील आहेत आणि त्यांना काय झालं तर आम्ही शांत बसणार नाही. मग त्यावेळेस ही जी प्रतीक म्हणून जरांगे पाटील असतील, बार्शी म्हणलेलं ती मला वाटतं विश्वासभाऊ बारबोले यांनी तशीच फोटो उचलून टाकलेली होती आणि बऱ्याच पुढाऱ्यांनी टाकलेली होती. इतकं असं अनुभव त्यांचं या ठिकाणी बार्शीसाठी कार्य आहे. तर मित्रांनो, एक पारधी समाजापासून ब्राह्मण समाजापर्यंत आपली जी जाती व्यवस्था, जी जातीची उतरण आहे, त्या सगळ्या जातीच्या लोकांना कुठलीही अडचण असू दे ती अडचण सोडवण्याचं कार्य या ठिकाणी आनंदभाऊ काशीद यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही कुठली अडचण असू द्या त्या ठिकाणी जावा, त्यांनी जिजामाता प्रशालेजवळ बसलेले असतात. मला वाटतं 1-2 कुंडली दाखल्यासाठी आम्ही आलेलो होतो, बरोबर आहे.
त्यावेळेस त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन केला की बाबा असं असं दाखले आणि तुम्ही देऊन टाका. त्यांचं मोबाईल नाव सायलेंट करा. अडवला. मोबाईल आम्ही दोन्ही हेल्पटा घातलं होतं परंतु आम्हाला काही मिळ लागू दिलं नव्हता त्यांनी. मग आनंदभाऊचा फोन गेला आणि त्या ठिकाणी दाखला आम्हाला मिळाले. तर कुठल्याही समाजासाठी कार्य करणारा माणूस म्हणजे आनंदभाऊ कसे साहेब. तर मित्रांनो, आपण काय करायला पाहिजे तर आपण जी सरकारी योजना आहेत त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. सरकारी योजनेतून कृषीपासून शिक्षणापर्यंत आपल्याला सगळ्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. मग आपल्याला वाटतं की मला योजनेचा लाभ मिळावा पण मी फॉर्मच भरत नाही, तुम्हाला कसा योजनेचा लाभ मिळाला. आपण अगोदर फॉर्म भरला पाहिजे, त्याला पाठपुरावा केला पाहिजे, मग त्यावेळेस आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळेल. मग तुम्हाला सांगतो की वसतिगृह योजना आहे एक पंजाबराव देशमुख. आता बऱ्याच मुलांनी वाचले असेल, बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु त्याला 48,000 रुपये मिळतात विद्यार्थ्याला, जे हायर एज्युकेशन घेतो आपण, उच्च शिक्षण त्याचं मिळतं. कोणालाच माहिती नाही, घेणारी घेते ती राहिले राहतात तसं. मग मला सांगा 13% आरक्षण SC समाजासाठी, महार मान सांबार SC जे आहे ती त्यांच्यासाठी. आपल्या गावातून एखादा बाबा माणूस पुढे गेला का त्या बाबतीत नाही, जी शिकलेली ती तीच गेली. मग आपली जी गोरगरिबीतली माणसं आहे ती त्या समाजातली त्यांना पुढे जाण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. घेणारी घेते ती आजोबा डॉक्टर, वडील डॉक्टर, मुलगा पण डॉक्टर, राहिलेली शिपाई सुद्धा आमची नाही. मग त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आपण की बाबा तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घ्या, काय ते समजलं पाहिजे. म्हणजे ही मार्गदर्शन करण्यासंदर्भात आनंदभाऊ कसे यांनी बऱ्यापैकी शिबिर त्या ठिकाणी चालू केलेलं होतं, त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळत होतं. तर मित्रांनो, एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे ज्या आपल्याकडून फी घेतल्या जातात, आता जात वैध फी ओपनला 1 लाख फी असली, OBCला 50,000, SC STला 25,000, असं जात वैध फी आहे. मग ही समाज पडण्याचं कार्य राजकारण्यांनी चालू केलं. तर मित्रांनो, आपला जो पैसा लागतो तो पैसा त्याचं मूल्य आपल्याला समजलं पाहिजे. तर मी एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता गोष्ट सांगायला तुम्ही काय मी शाळेतल्यासारखं सांगायला चालू केली तरी पण तुम्ही ऐकून घ्या असं मला वाटतं. तर आपल्या मुलाला तेव्हा 1 रुपयाचं मूल्य सांगायचं. एक मोठं गाव असतं, त्या ठिकाणी मोठा वाडा, त्या वाड्याच्या म्हणजे त्या वाड्यामध्ये एक मुलगा पाटील असतो गावचा आणि सगळी लोक त्याच्या अंडर घाले असतात. त्याला एक बाबा 500-600 एकर जमीन असते, पण मुलगा असा उधळपट्टीवर घाली जातो. एक 10वी-12वीला मुलगा असतो, परंतु तो काय करत असतो, उधळपट्टी करत असतो. त्याला पैशाचं महत्त्व कळत नाही. दररोज आलं की त्या गल्ल्यातून पैसे घ्यायचं, त्या ड्रायव्हरमधून पैसे घ्यायचं आणि उडवून टाकायचं, असं त्याचं चाललेलं असेल. मग या पाटलाला कळत नाही. आपण तर इतकं मोठं 4-5 गावची लोक आपल्याला बाबा मान देतात आणि आपल्या मुलांना असं उधळपट्टी का करावी, आपला मुलांना कसं काय कळत नसतं, समजावून सांगतो परंतु त्याला काही कळतच नसतं. मग किती दिवशी पाटील आयडिया करतो. मग तो त्या काळी रुपयाला महत्त्व होतं. गरीब लोकांमध्ये रुपये ती 4 एकर घेतले, रुपये 2 एकर घेतले, म्हणजे त्या काळामध्ये रुपयाला महत्त्व होतं. मग ती पाटील सांगतो त्या मुलाला की बाबा तू 1 रुपया घेऊन यायचं तरच तुला जेवण मिळेल. घरी पण बाजावून सांगतो त्याच्या आईला की त्यानं 1 रुपया दाखवल्याशिवाय त्याला जेवण द्यायचं नाही. मग मुलगा काय 1 रुपया काहीच नाही म्हणतो, कुठलाही मिळतो. मग तिथे दिवशी पहिल्या दिवशी जातो मामाच्या घरी, मामा 1 रुपया द्या. मामा म्हणतात काय बाचा माझा किती दिवसात म्हणला 1 रुपया सहज काढून देऊन टाक. घेऊन येतो, वडिलाला दाखवतो रुपया, वडील म्हणतात आईला दाखव, आईला दाखवतो आणि वडील म्हणतात आता काय कर, आपल्या घराच्या पाठीमध्ये जो आड आहे त्या आडामध्ये घेऊन पहिल्या काळामध्ये पटलाच्या घरी आड असायचा पाण्यासाठी, आता पाण्याची जायची आपली. जायचं गेला मुलगा पळत पळत आणि आडामध्ये टाकलं डुबू, आवाज आला. दुसऱ्या दिवशी रुपया आल्याशिवाय जेवणच नाही. आत्या गावातलीच आमची आत्या बसली तशी गेला आत्याकडे वाहतो. मग भत्ता किती दिवसात नाही आलाय, मग 1 रुपया आत्याला मागतो, आत्या लगेच काढून देते घेऊन जा. तसंच प्रोसेस वडिलाला दाखवतो, आईला दाखवतो, वडील म्हणतात जा आणि पाठीमागच्या आडात टाक, डुबुक पण आवाज येतो. मग 3रा दिवस उजळतो. आता मामा संपलो, आत्या संपली, मग वडिलाचा एक मित्र असते गणीबाई सारखं, जाते तिकडे. गेल्यानंतर तो मुलगा जातो, म्हणतो काका मला 1 रुपया द्या. किती दिवसात पोरगा आलेलं की 1 रुपया काढतात आणि त्या मुलाला देत. मुलगा घेऊन येतो. आल्यानंतर वडिलाला दाखवतो, आईला, वडील म्हणतात जाणे पाठीमागच्या आडात टाक. जातो आणि त्या पाठीमागच्या आडामध्ये टाकतो, डुबकं आवाज येतो. 3 दिवस झाले काहीच नाही म्हणतो.
रुपये आणायचं जेवण करायचं. मग आता 14 दिवस उजळतो. वडिलांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं आता त्याला रुपये कोणी द्यायचा नाही. मामाकडे जातो, मामा म्हणतात नाही त्या दिवशी दिला आता तुम्हाला. आत्या पण देत नाही. वडिलांचा मित्र असतो ती पण देत नाही. मग बिचारा येऊन असं मारुतीच्या पारावर येऊन बसतो. मग असंच ऊन झालेलं असतं, 12 वाजलेले असतं, पोटामध्ये कावळं ओरडत येतं, भूक लागलेली असते, रुपये नेल्याशिवाय जेवणच नाही. मग गावामध्ये एक साहेब आलेला असतो तो सर्वे करण्यासाठी. त्यांच्याजवळ सामान असते, ते सामान नेऊन यावली पाटीला पोच करायला असते. आणि गाडी गेलेली असते, एसटी गेलेली असते. मग आता साहेबाला तर चालणं होत नाही. शहरात राहिलेलं साहेब तर मी येतो. मग त्या मुलाला म्हणतो तू काय कर, का बसला इथं? ती म्हणतो मला काय करायचं, 1 रुपया घेऊन जायचं मगच मला जेवण आहे. मग तू काय कर, माझं सामान यावली पाटीला आणि तुला मी रुपये देतो साहेब सांगतात. मुलगा म्हणतो बरं झालं चला. मग ती सामान घेतो साहेबाचं, चालतो इथपर्यंत चंदपीर साहेबापर्यंत. आता त्याला चालणंच होत नाही, पोटात पोका लागलेलं असते त्याचं ही सगळं ती एनर्जी निघून जाते त्याची. मग तिथंच बसतो थोडं पाणी इकडं. पण साहेबांनी काय सांगितलेलं असतंय, यावली पाटीला पोच करायचं मग तुला रुपये. कसं तर आपण घेतो आणि यावली पाटीला पोच करतो. साहेब हळूच काय करतात, 1 रुपया काढतात आणि त्याच्याकडे देतात. मुलगा उड्या मारतच घरी येतो. घरी आल्यानंतर वडिलांना दाखवतो, पप्पा मी 1 रुपया आणला. आईला दाखव, आईला दाखव, आई मी 1 रुपया आणला, चल जेवाय बस. मग वडील दररोजच्या सारखं सांगतात जा आणि पाठीमागच्या आडामध्ये नेऊन टाक. होय मग तू गोष्ट केलंय साहेब आले मला 4 वेळा तर मी यावली पाटीला जाईपर्यंत बसलोय. मला तुम्ही सरळ सांगता नाही मारा टाक. रुपयाची एवढी किंमत आहे माझी, 500 तर मी नाही तू कसा घालवायला. म्हणजे असं आपल्या समाजानं असं पैसे भरलेत आपण लाख लाख रुपये. त्यावेळेस आपली शिक्षण झालेली, त्यावेळेस कसं आपल्याला वाटलं असेल म्हणजे सरकारनं सगळं शिक्षण मोफत करावं किंवा घ्यावी तर थोडी फी घ्यावी असं सरकारकडं मागणी करण्यासाठी सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी कार्य केलेलं आहे. कोणाची फी म्हणजे एकट्या समाजाची, मराठा समाजाची नाही तर सगळ्या समाजाची फी माफ करावी. कोणाला रुपये घेऊ नका, स्कॉलरशिप पण देऊ नका. पैसे घ्यायचे नाही मला स्कॉलरशिप कशाला देईल, किंवा घेतलं पैसे तर मग स्कॉलरशिप द्या अशी मागणी केलेली आहे. त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आनंदभाऊ काशीत आले. तर तुम्ही एक माझं बोलणं ऐकून घेतलं, थोडासा वेळ मला दिला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर तालुका अध्यक्ष म्हणून मराठा सेवक मान्य काढून कसे त्यांनी संबोधित करतो. जमलेल्या सर्व बांधवांना जय शिवराय. आज आपण यावलीमध्ये मराठा सेवकांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या बैठकीचा टाइम ठरलेला सकाळी 9चा आहे आणि आता 12:15 वाजलेले आहे. म्हणजे जवळपास 2.25 तास उशीर आपली बैठक चालू झाली आहे आणि एवढ्या उशिरा चालू होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी थांबलाव त्याबद्दल मी बार्शी तालुक्यातील तमाम सेवकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आज आपली ही बैठक यावलीमध्ये आयोजित करण्याचा उद्देश असा आहे, जवळपास मागच्या 2 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचा लढा ज्या ज्यावेळेस लढला जातोय त्यावेळेस यावलीकरांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलेलं आहे. नुसतं मराठा आरक्षणासाठीच योगदान नाही तर ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील त्यावेळेस या तालुक्यामध्ये ज्या ज्या प्रकारचे आंदोलनं झाले त्या सगळ्या प्रकारच्या आंदोलनामध्ये यावलीकरांचा सहभाग राहिलेला आहे. म्हणून यावलीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच या ठिकाणी परमेश्वरने सांगितलं, सचिन सरांनी सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण काम करत असताना फक्त मराठा समाजाचे प्रश्न हातामध्ये न घेता सगळ्याच बहुजन समाजाचे प्रश्न हातामध्ये घेण्याचं काम या तालुक्यातील प्रत्येक बांधवांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सचिन सरांनी आता या ठिकाणी उदाहरण सांगितलं की कष्टाला कसं मोल असतं आणि बिगर कष्टाचं आलेल्याला किंमत नसते. मी आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण मोफत करावं यासाठी मागणी केली होती. तुम्हाला आठवत असेल जरंगी पाटलांचं 4थं मरण उपोषण चालू होतं त्यावेळेस मी सुद्धा बार्शीमध्ये उपोषणासाठी बसलो होतो आणि उपोषण चालू होण्याच्या दरम्यानच्या काळात जरंगी पाटलांनी अशी मागणी केली होती की
मुलींना मोफत शिक्षण द्या. तुम्हाला आठवतंय का बा? काय म्हणले होते? मुलींना मोफत शिक्षण द्या अशी उपोषणाच्या दरम्यानची मागणी होती. आता मुलींना मोफत शिक्षण आहे का नाही सांगा. आता चालू आहे मुलींना मोफत शिक्षण. ही फक्त कृपा आणि फक्त मराठ्यांच्या नाही, सगळ्या जातींच्या मुलींना मोफत शिक्षण हे फक्त कुणामुळे चालू आहे? जरांगे पाटलांमुळे चालू आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये पहिलं राज्य आहे देशातलं जे मुलींना मोफत शिक्षण चालू केलं. कुणी चालू केलं? कुणामुळं? जरांगे पाटलांमुळे. एकट्या मराठ्यांच्या मुलींना चालू आहे शिक्षण, मुसलमानाच्या सुद्धा मुलींना चालू आहे, ओबीसीच्या मुलींना सुद्धा चालू आहे, SC STच्या सगळ्यांना मोफत शिक्षण कुणामुळे चालू आहे? जरांगे पाटलांमुळे चालू आहे. म्हणजे एक तुम्हाला मी सांगितलं की मुलींना शिक्षण मोफत कोणामुळे झालं तर जरांगे पाटलांमुळे. त्याच वेळेस जरांगे पाटलांनी एक मागणी केली मागच्या, मला वाटतं एप्रिल मे मधलं काहीतरी आंदोलन होतं ते जून मधलं, मला काय एक्झॅक्ट माहित नाही. पण त्या दरम्यानच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी दुसरी एक मागणी अशी केली की जे आरक्षणामधनं शिक्षण घेतात मुलं, त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यावेळेस विशेषतः ओबीसीसाठी जे आपण कास्ट जात पडताळणी कार्यालयाला त्या ठिकाणी आपण आपलं प्रकरण सादर करतो, व्हॅलिडिटीचं ऑफिस हे 15 दिवस 20 दिवसात व्हॅलिडिटी करा असं ते कॉलेज सांगायचं त्यांना आणि आम्हाला ते सादर करा. परंतु त्या ऑफिसमध्ये 15-20 दिवसात महिन्यात काय व्हॅलिडिटी होत नव्हती. म्हणून दादाने अशी मागणी केली की जर तुम्ही साधा एखादा ग्रामपंचायतला एखादा व्यक्ती उभा राहिला आणि त्याचं व्हॅलिडिटी करण्यासाठी सरकार किती दिवसाची मुदत देतोय? 6 महिन्याची. मग जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या कुठल्याही प्रकारचं, पण त्यावेळेसचा विषय सांगतो. तर तुम्ही त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुद्धा 6 महिन्याची कास्ट व्हॅलिडिटीची मुदत द्या ही मागणी केली जरांगे पाटलांनी आणि शासनाने ती मंजूर केली. शासनामुळं 6 महिन्याची झाली आणि 6 महिन्यात पण सरकारला उरकडं गेलं म्हणून आता 9 महिन्याची मुदत केलेली. 9 महिन्याची वर्षावर सुद्धा मला वाटतं ह्याची गेलेली आता स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे ही सगळ्या प्रक्रियेचा भाग, याचा सगळ्याचा लाभ सगळ्यांना झालेला आहे. एकट्या मराठा समाजाला झालेला नाही, सगळ्या समाजाला लाभ झालेला आहे. म्हणजे परवा आम्ही ज्यावेळेस बैठकीला होतो परमेश्वर त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सोबत बैठकीला होतो. नाव तुमचं मराठा सेवक आहे. काय नाव आहे तुमचं? मराठा सेवक. नाव काय तुमचं? मराठा सेवक म्हणून काम करायचं. तुम्ही समाजाची सेवा करायच्या मालक व्हायचं नाही. तुम्ही समाजाचे सेवक आहात आणि नुसती मराठ्यांची सेवा करायची नाही. सक्त वॉर्निंग आहे. ज्या ज्या गावामधल्या अडचणी असतील कुठलाही समाज असू द्या, जात बघू नका. जात न बघता तुम्ही गावामध्ये त्यांची सेवा करा. कुठल्याही जातीचं तुमच्याकडे काम घेऊन आलं तर त्याचं काम मार्गाला लावा. जरांगे पाटलांचा सक्त आदेश आहे. ती आदेश आणि त्याची त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी सांगण्यासाठी मी तुमच्या गावामध्ये आलो. आत्ताच आपण जर बघितलं असलं तर आरक्षण, व्हॅलिडिटी, मराठा सेवकांची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मी आत्ताच सांगितलं की मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास 5 वेळा मी तालुका आपला 5 तालुका फिरलो. जवळपास प्रत्येक गावामध्ये 3-4 वेळा येऊन गेलोय. मला वाटतं यावलीमध्येच असं झालेलं आहे माझं की प्रत्येक वेळेस दुपारीची येणार. बरोबर आहे का? त्या मंदिराकडे तर मला वाटतं 11चं टायमिंग दिलं तर दुपारी 3-4 वाजले होते मला पोहोचायला. म्हणजे प्रत्येक गावात थांबत येण्यामध्ये वेळ जातो. आता सुद्धा 5 वेळा आपण तालुका फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या की आरक्षणानं सगळे प्रश्न सुटणार नाही आणि सरकार सुद्धा आपल्याला सगळं आरक्षण देणार नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन आपले प्रश्न आहेत. अजून काय प्रश्न आहेत आपले? मुळातच आपला ग्रामीण भाग सगळा 95% शेतीवर अवलंबून आहे. बरोबर आहे? जेव्हा आपल्या शेतामध्ये काहीतरी पिकल तेव्हाच आपल्याला जी काही खर्चाच्या गोष्टी असतात आपल्याला करायला संधी. शेतामध्ये नाही पिकत आपण काय करतो? काहीच करू शकत नाही. नाही तर मग सावकाराकडे जावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय दुसरा नाही. म्हणजे आपण सगळेजण शेतीवरती अवलंबून असणारे लोक. मग शेतीमध्ये सहजासहजी पिकते का? अनेक संकट आहेत. म्हणजे आता उन्हाळा कडक चाललाय. जर आपण नवीन एखादं पीक त्या ठिकाणी शेतामध्ये लावलंच, समजा केळीसारखं लावलं किंवा काय लावलं तर त्याला वरनं झाकावं लागतं. एवढं ऊन आहे. आपल्याला सुद्धा उन्हात बाहेर बसवणार नाही. रोपं कशी दम काढणार आहे ती? म्हणजे इथून त्याची संकटाची सुरुवात होते. मग जून महिन्यामध्ये अवकाळी पाऊस किंवा आता मध्येच काय करते रात्रीच पाऊस काल झालेला तुमच्याकडे नाही झालेला, पण पलीकडे उत्तर बार्शीमध्ये बराच चांगला पाऊस झालेला आहे.
ह्या सगळ्या संकटावर तोंड देताना जूनपासून अतिवृष्टी होते का काय होती का माहित नाही आपल्याला. म्हणजे एवढ्या संकटाला तोंड देत देत आपण पिकवायचं आणि पिकलेल्या मालाला परत भाव नसतो. ही परिस्थिती आहे. आता उन्हाळा आहे कडक आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आता टमाट्याला भाव आहे का, कांद्याला भाव आहे का नाही. सोयाबीन आपलं किती रुपयाने चाललंय, 4000. बरोबर आहे का. ज्वारी काय भावानं आहे, 3200 3500 असाच भाव आहे. 2800 सुरुवात आहे भावाला. म्हणजे परवडते का ज्वारी काढायला आणि बांधायला आणि मोडायला आणि भरडायला आणि पुन्हा आरतीपर्यंत न्यायला. खातं कोणतं बार आहे सगळं. अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती आहे का नाही वास्तव. आपल्याला काय झालं माहितीये का सगळ्याला, नुसतं पुढऱ्याची भाषण ऐकायचं सवय. पुढऱ्याने यायचं भाषण ठोकायचं. हळूच मागचा कोण तर सांगतंय की पाठीवर जेवायची सोय केल्या, तिकडे जेवायला जायचं, मध्ये मध्ये टाळ्या वाजवायचा, विषय संपला. त्याला प्रश्न विचारत नाही आपण, मध्ये काय विचारत नाही. तीच आश्वासनं 5-10 वर्ष. रोड करीन, गटर करीन, पाणी देईन, लाईट देईन. ह्याच्यापेक्षा दुसरी आश्वासनं काय नवी आहे तिला अजिबात नाही. मला विशेष करून तरुणीची संख्या मोठी आहे उपस्थित. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की गपचीप भाषण ऐकायची नाहीत कोणाची. शंका वाटत तर मध्ये विचारलं पाहिजे, मध्ये बोललं पाहिजे. तर ती भाग सोडून द्या. पण आपल्या अशा अनेक संकटावरती मात करत करत आपण शेती करतो पण आपल्याला भाव नाही. मग करायचं काय आपण. नोकरी नाही, शिक्षण नीट घेता येणार, आपल्या हातात काय शेती करण्याचा त्याला भाव नाही. ह्या सगळ्या गोष्टीवरती मी विचार केलाय आणि आता आपण एक प्रोग्राम ठरवलाय. काय प्रोग्राम ठरवलाय की प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी उद्योग उभा राहायला पाहिजे. काय झालं पाहिजे, एक तरी उद्योग उभा राहिला. कसला उद्योग उभा राहायला पाहिजे, प्रक्रिया उद्योग. शेतीवरती जो शेतामध्ये आणि माल पिकतोय त्याच्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग प्रत्येक गावामध्ये एक तरी उभा राहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल होय आमची बी इच्छा आहे उद्योग करायची, पण भांडवलाचं काय करायचं. नरचे कुठं शेवटी भांडवलापाशी. बरं, भांडवलातलं पण काय झालं, मी उद्योग करून बघितले, मार्केटिंग नीट आपल्याला जमलेलं आहे. म्हणजे या 2 गोष्टी आपल्यासाठी फार अडचणीच्या आहेत. कुठल्या, उद्योग करायचं म्हणतात भांडवल नाही, आणि त्यातलं केलं तर मार्केट आपल्याला माहित नाही कशा पद्धतीने काय करायचं. तर त्याच्यासाठी आपण उद्या असणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची 14 मेला जयंती असते आणि 2015 पासून आपण बार्शीमधली आपण जी करत होतो मिरवणूक संभाजी महाराजांची, मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असल्यामुळं मिरवणूक काढायचो आपण. 2015ला शेवटची मिरवणूक काढली. 15 पासून पुढे आपण मिरवणूक बंद केली. 2016 पासून आपण समाजाला फायदा होईल असे उपक्रम संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं राबवलेले आहेत. त्याच अनुषंगानं आपण सामुदायिक विवाह सोहळा घेत होतो. संभाजी महाराजांच्या जयंतीतच आपला सामुदायिक विवाह सोहळा असायचा. आपला एकमेव विवाह सोहळा असा होता बार्शी तालुक्यातला. 2 रुपयामध्ये लग्न. किती रुपयात लग्न, 2 रुपये मी कशाला घ्यायचं. एक नवरदेवाचा जन्माचा दाखला आणि एक नवरीच्या जन्माचा दाखला, त्याची जोरात त्याला सगळी लग्न एकदम जोरात आपण लावत होतो. म्हणजे तुम्ही ईश्वर भाऊ सगळे साक्षीदार आहेत त्या सगळ्या घटनेची. त्याच्यानंतर महानाट्य आपण घेतलं होतं शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं घेतलं होतं. म्हणजे असे वेगवेगळे विधायक उपक्रम आपण संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं राबवतो. आता संभाजी महाराजांची 14 मेला जयंती येणार आहे म्हणून आपण 14 मेच्या नंतर येणारा रविवार म्हणजे 18 मे आहे. 18 मेला छत्रपती संभाजी महाराज उद्योग क्रांती अधिवेशन घेतो. काय करतो आपण, उद्योग क्रांती अधिवेशन. मला एक गोष्ट लक्षात आली आहे, जी तुम्हाला सांगितली की भांडवल नाही आणि मार्केटिंग नाही. ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्या तरुणांना मिळाल्या तर आपण जगातल्या सगळ्यात उंचीवरच्या लोकांमध्ये जाऊ शकतो. कसं तुम्ही तुम्हाला सांगतो. आता आपल्या सगळ्याला जवळची बाजारपेठ कुठली आहे, वैराग आहे, बार्शी आहे. आपण बार्शी पकडू, वैरागपेक्षा बार्शी पकडू. आपण जास्त मोठा माल खरेदी करायचा म्हणून आपण कुठं जात आहोत, बार्शीला. बरोबर आहे का. आता बार्शीमध्ये आपण खरेदीला गेलो, समजा खांडवीकरच्यात कपडे घ्यायला गेलो किंवा अजून कुठल्या दुकानामध्ये काय माल घ्यायला गेलो, त्यांना अतिवृष्टीचा काय संकटाचा सामना करावा लागतोय का, गारपिटीचा त्यांचा काय संबंध आहे का, दुष्काळ पडला त्यांचा काय संबंध आहे का. ही सगळी संकट कोणाला, आपल्याला. आणि नफा जास्त कोण कमवतोय, ती व्यापारी बार्शीत बसलेले. मग त्या व्यापाऱ्यांसारखं जर आपल्याला उद्योग करता आला त्यांच्यापेक्षा आपण चांगला करू का नाही.
का तर ह्या संकटाची त्यांना माहिती आहे का काय कसं फेस करायचं ती, आणि आपल्याला माहिती आहे का नाही ह्या संकटाला कसं मात करावं लागतं बाबा, काय यातनं मार्ग काढावं लागतं हे आपल्याला माहिती आहे का नाही. माहिती आहे. म्हणजेच आपल्याकडं कष्ट करायची कुवत जास्त आहे, तोटा सहन करायची कुवत जास्त आहे, आणि येणाऱ्या संकटावर मात करायची ताकद सुद्धा आपल्याकडे जर लक्षात ठेवा खेड्यापाड्यातील लोकांकडे. शहरातली लोक दम काढत नाहीत. मला साल आठवत नाही पण साधारणपणे 2002-03च्या दरम्यान बार्शीमध्ये वरचं तळ जे आहे सुभाषनगरचं त्या तळ्याला पूर आला, पाणी घुसलं होतं दुकानाने. काय झालं, दुकानाने पाणी घुसलं व्यापाऱ्यांच्या. व्यापारी 6 महिने त्यांची तोंड अशी सुकल्यासारखी होती. म्हणजे कधी झालेलं आहे, साल सुद्धा मला आठवत नाही, 2003-04 सालाच्या दरम्यान. तेव्हापासून त्यांच्यावर आतापर्यंत संकट आहे का, त्याच्या आधी कधी आलं का, की त्याला अजून धरून बसले आमच्यावरती, संकटाला आमच्यावरती. आपल्याला वर्षाला 4-4 संकट आहे. म्हणजे परिस्थिती खरी आहे का नाही. भाषणासारखं माझ्याकडच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका. मी तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता. म्हणजे तुम्हाला जर वाटतं असेल जोराजोरानं छाती फोडून असं भाषण करावं, तुम्ही टाळ्या वाजवून घरी निघून जावं, मी तसं करणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही. मी तुमच्या सगळ्यांची परिस्थिती जवळ बघितलं, मी त्याच परिस्थितीतला आहे. मी काय मोठ्या 2 व्हीलर आलोय आता 25-30 किलोमीटरवरनं, आणि जवळपास 10-12 गावं करत मी आलोय. उशीर का झाला मला ते सांगायचं पडतं तुम्हाला. तर त्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला प्रत्येक गावामध्ये जास्तच लोक उभी करायचे, पण किमान एक करायला काय हरकत नाही. त्या अधिवेशनामध्ये आपण नाबार्डचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, लीड बँक मॅनेजर, त्याचबरोबर आत्माचे अधिकारी, म्हणजे ज्या काय सरकारी योजना आता सचिन सरांनी सांगितलं त्याची माहितीच नाही तुम्हाला. मला म्हणजे आता तुम्ही सोडून द्या, आपण सगळेजण समजा साधी लोक जी रोज उठलं की सोलापूरला जाते, रोज उठलं की बार्शीला जाते, अशा लोकांना विचारा नाबार्डचं ऑफिस काय विचारा, फक्त त्यांना ऑफिसच कुणीकडे आहे म्हणून विचारू, कुठं आहे कार्यालय, त्याला कार्यालय सांगायला म्हणजे अशी परिस्थिती आहे. आपला शासकीय योजनेचा काही संबंध नाही. लय तर लय आपण कुणाला येतात अतिवृष्टी झाली की पीक विमा, ह्याच्यापेक्षा दुसरं काय का आपल्याकडे, ह्याच्यापेक्षा आपण कुठलेही लाभार्थी हे लक्षात घ्या, त्याच्यापेक्षा अजून आपली जोडपण असते रेशनचा माल कसा मिळत नसती. तुमच्याकडे रेशन खा, आम्ही जर खाता वड्या दाखवून काय रेशनच्या तांदळाचा भात चांगला होतोय, गिजगा होतोय चांगला, दणकवून आणतो काय ह्याच्यापेक्षा आपली दुसरी धडपड आहे का कसल्या योजनेचा लाभ घ्यायची, अजिबात नाही. तिकडं मला तुम्हाला सगळ्याला घेऊन जायचं. ज्याचा लाभ ज्या योजनेचा, जी स्टारचे कपडे घालून पांढरे पिशी लोक मुचकीच घेते ती, लय घेत नाही ती, त्या योजनेचा लाभ यावलीकरांना मिळावा ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे. म्हणून आपण बार्शीमध्ये येणाऱ्या 18 मेला उद्योग क्रांती नावानं अधिवेशन घेतो. अधिवेशनाचं स्वरूप एकदम प्रोफेशनल असणार आहे. तुम्हाला आज मी फॉर्म घेऊन जाणार आहे, फॉर्म देण्यामुळे मला वेळ गेला. मी सुरुवात केली आहे बरोबर आहे निलेश, आता दिले ना फॉर्म आपण देतो तुमच्या ठिकाणी, फॉर्म देत तिथपर्यंत आलोय मी सगळ्याला. मला जास्त लोकांची अपेक्षा नाही, 10च पोरं पाहिजे यावली. किती पाहिजे, सगळी मला यावली लोक पाहिजे. आपल्याला काही कोणाला दाखवायचं नाही म्हणजे बघा मी किती गर्दी गोळा केली. हे असले शक्ती प्रदर्शनानं सुद्धा आपण वाया गेला. कुणाच्या मागे फिरता हीच आपल्याला कळलं नाही गेले, कुणाचा जय म्हणता कळलं नाही गेले, पुढं ती काय घोषणा देतं ती कळलं नाही गेले. नुसतं मागे जय आणि विजय असो, जय विजय असो एवढं पटकन म्हणायचं बघा आपल्याला, दुसरं काही म्हणायला येत सुद्धा नाही. म्हणून आपण 10 लोकांना मी इथं फॉर्म आता देऊन जातो. 10 लोकांनी फॉर्म भरा, त्याला फोटो सहित आहे, 100 रुपये त्याला फी सुद्धा आहे, फुकट नाही. खर्च माझा 500-600 रुपये एका व्यक्तीवर. तर तुमच्याकडनं फक्त किती घेणार आहे, का घेणार आहे तुम्हाला त्याची जाण राहील. माझं 100 गेलं म्हणून तुम्ही माझ्या मागे लागला पाहिजे, आमच्या एवढं उद्योगाचं बघायचं त्यासाठी लागला पाहिजे तुम्ही मागे माझ्या 100 रुपयासाठी. त्याला माझे 100 गेले मग माझ्या उद्योगाचं तेवढं बघायचे. तुम्ही माझ्या मागे लागावं म्हणून पैसे, तुमच्या पैशाने काही होणार नाही. म्हणजे फार कमी खर्च आहे ती तुमच्याकडे जी घेतायची, तिथं लय मोठा खर्च आहे. त्याच्यामुळं त्यासाठी फॉर्म भरून घेऊन येईल सर, तुम्हाला आयडेंटिटी कार्ड दिलं जाणार. ह्या फॉर्मवरचा फोटो, त्या आयडेंटिटी कार्ड तुम्हाला जे दिलेलं आहे ती जुळलं तरच प्रवेश. मुली बियाण बसा नाही, त्यातच आपला वाटावा लागला. नुसतं मिळावे, मोठे मोठे मिळावे, लाखोंची मिळावे, प्रत्यक्षात पदार्थ काय पडले आपल्या काहीच नाही. अहो मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. परवाच मी एक व्हिडिओ बघितला,
चायनामध्ये एक जण गेलं एक्झिबिशन भरलं होतं तिथं इलेक्ट्रॉनिक सामानाचं, आणि त्या एक्झिबिशनमध्ये जवळपास 18 ते 20 वर्ष वयाची त्याने 15-20 पोरांचा ग्रुप दाखवला. आणि त्या ग्रुपमधली सगळी पोरं गुजरातची कुठली होती बघायला गेली. आपण साधं बार्शीतलं कृषी प्रदर्शन लवकर बघायला जातो का आपण बघायला, त्याचं ही उडल ते 100 रुपयात पेट्रोल पुण्याला सगळं बोलू द्या, लातूरपासून जाऊ तिकडे काय अडचण नाही. कारण आपल्याला माहीत असतं ना गाडी बी त्याची आहे, जेवायला बी त्याचं आहे, मधलं चटणी पण त्याची आहे, त्याला लागत नाही त्याचा काय विषय नाही. म्हणजे आपण चाललोय कुठल्या दिशेला, त्यात आपली प्रगती आहे का काय, काहीच नाही. का आपल्या पदरात पडतं, काहीच पडत नाही. आपल्या पदरात काय पडतंय, आपल्या कुटुंबाची प्रगती कशात आहे, आपल्या समाजाची प्रगती कशात आहे, आपल्या गावाची प्रगती कशात आहे, त्या मार्गाला आपण गेलं पाहिजे. आणि मला वाटतंय तुम्ही सगळेजण एवढा उशीरपर्यंत थांबला म्हणजे तुम्हाला सगळ्याला त्या दिशेला जायचंय. मी सुधारलं पाहिजे, माझं घर सुधारलं पाहिजे, माझा समाज सुधारला पाहिजे, माझं गाव सुधारलं पाहिजे, तळमळ यावली करायला नाही. म्हणून तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबलाव. इथून पुढच्या काळात आपण लक्षात ठेवा, अर्थकारण आणि अर्थकारण पैशाला महत्त्व देऊ. कुणाच्या चोऱ्या करायचं का आपल्याला, कष्टाने कमवायचे, डोकं लावायचं थोडं आपल्याला, आणि जिथं जमेल तिथं नम्रपणानं आपली कामं करून घ्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याशिवाय पर्याय दुसरा आयुष्य गेली मावा. तुमचं काय मिळालं तुम्हाला इलेक्शनमध्ये 1000-500 जोड मिळालं असतं, व्हायच्यापेक्षा दुसरं काही मिळालं नाही. हां म्हणजे तुमचं नाही, सगळ्याच सांगायला मी तुमच्या एकट्याचं नाही. काय आपल्याला लाभ आहे काहीच नाही, तर त्या दिशेने गेलं पाहिजे. तरुण वर्गाने विशेष करून या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठीचा आपला प्रपंच आहे. जरंगे पाटलांचा आम्हाला नेहमी सांगितलं, मी तुम्हाला मगाच सांगितलं की नाव मला काय आहे मराठा सेवक, पण काम मराठ्यांचं फक्त करायचं आहे का, सगळ्या जाती धर्माचं करायचं. अजिबात तिथं जात आणि पात बघायची, माणुसकी बघायची. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला शिकवलेलं, ज्या वेळेस चांगलं किंवा वाईट काम करायची वेळ असेल त्यावेळेस माणुसकी बघा, बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. तसाच आदेश जरंगे पाटलांचा आहे की तुम्ही इतर काही बघू नका, सगळ्या जाती धर्माला कसं तुम्हाला वर नेता येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि म्हणून आपला हा उद्योग क्रांती अधिवेशनाच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील पोरांना व्यापार कसा करायचा, उद्योग कसे करायचे, तुम्हाला जमत नसलं तर त्याला तज्ञ त्या ठिकाणी टीम कशी तुम्हाला सपोर्ट करेल, त्यातून तुम्ही तुमची प्रगती करून घ्यायची. अशा पद्धतीनं जाण्याशिवाय दुसरा आता आपल्या हातामध्ये कुठला पर्याय राहिलेला नाही. कारण ज्याच्या मागं फिरतो त्याने आपलं वाटूनच केलंय चांगलं, काही चांगलं केलेलं नाही. तर ह्या दिशेनं आपण जाऊया सगळेजण. तुम्ही सोबत राहा, तुमची प्रगती करून घ्या. यात आमचा काय फायदा आहे का, काहीच नाही ना. माझ्या सगळ्याची ओळखी आहेत की मी म्हणू शकतो माझं एवढं करा. तुम्हाला अजून एक दुसरी गोष्ट मला सांगायची आहे. आता सचिन सरांनी सांगितलं की दाखले काढा, कुठं काय करा, त्याच्यापेक्षा पुढचं सचिन सर म्हणजे अधिकारी आपला ऐकतात. दाखलं की तर लई किरकोळ पुढचं, त्याच्यापेक्षा पुढचं काय ऐकतात त्याचं मी कारण सांगतो तुम्हाला. आतापर्यंत आता कुणबी दाखल्याचाच तुम्ही विषय सांगतो, अजून मी माझा दाखला काढलेला म्हणजे आमचं सगळं निघलं त्यात. स्वतः मला साहेबांनी सांगितलं की तुमचा अनुभव वंशवळ आहे, सगळं तयार आहे, पण मी माझा दाखला काढलेला नाही. म्हणजे का माझा अधिकारी ऐकते तर मी माझं काम अजून एकदा सांगितलेलं नाही कोणा. माझंही करा. सगळ्यात जास्त संकट तर माझ्यावर आहे, सगळ्यात जास्त अडचणीत मी आहे. परंतु मी कधी म्हणलो नाही की माझं एवढं प्रकरण करा, माझा एवढा दाखला काढून द्या, माझं एवढं ही करा. म्हणून अधिकारी आपल्यावरती खुश आहेत किंवा ते असं म्हणतात किंवा ही माणूस निस्वार्थीपणाने काम करतो, लोकांचीच कामं सांगतो, पण याचं कधी काय सांगत नाही. मग त्या गुडविलचा फायदा तुम्ही घ्या. माझं जे गुडविल आहे तयार झालेलं, जी लोक अधिकारी वगैरे मला मानतात त्याचा फायदा तुम्ही घ्या. ते तळमळीनं गोष्ट सांगायसाठी तुमच्यापर्यंत आलं, काही नाही. तुम्हाला कधीही मी मदत करायला अर्धरात्री तयार आहे, फक्त त्याचा फायदा चांगल्या कामासाठी घ्या. तुम्ही जर वाईट कामासाठी माझ्याकडे येत असाल तर मी त्यासाठी सहमत सुद्धा नाही. मग ती तुम्ही बघा काय करायचं. परंतु चांगलं काम तुम्ही सांगा, ज्यात तुमची प्रगती आहे. 100% मी तुमच्यासोबत उभा आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा उभा राहील. आपण सगळेजण मिळून आपली आपल्या कुटुंबाची प्रगती करू आणि ती करण्यासाठीच जरंगे पाटलांचा असेल आणि माझा सुद्धा अठास आहे. म्हणून येणाऱ्या काळात आपण सगळेजण मिळून त्या दिशेने जाऊ एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण
जवळपास 3-3.25 तास वाट बघत थांबलो. त्याबद्दल तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार सुद्धा मानून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आज या ठिकाणी आजचा महत्त्वाचा जो विषय होता की माझ्याकडे राहून गेला आणि त्या उद्योगाकडे मी जास्त गेलो. यावलीमध्ये मराठा सेवक म्हणून आपण परमेश्वर पासले यांच्याकडं ही जबाबदारी जरंगे पाटलांच्या आदेशामुळं देतोय आपण. त्यांचा आदेश तसा आहे. ते सातत्याने समाजाचं काम करतात. अशांच्या सोबत तुम्ही सगळेजण उभं राहा असं मला आदेश आहे. त्यामुळं त्यांच्या आदेशान्वये या ठिकाणी आपण परमेश्वर पासलेकडं आजची ही जबाबदारी देतोय आपण. नाही ठीक आहे, ते आपण अजून पुढे आपल्याला घ्यायचं आहेत सगळे. एक मिनिट आता ते काय करा तुमच्याकडे. तुम्ही आमच्या इथं दोघं जण चांगलं काम करणार आहे ऐका. बरं. एक परमेश्वर दादा पाटले यांना प्रशासनातला अनुभव आहे. होय. त्याचबरोबर अनेक प्रकारचा अर्ज कसं लिहा बाबा कोणाला कसं जाऊन भेटावं हे आहे. आणि दुसरं म्हणजे ईश्वर बाबा कोकळे येतात त्यांना माणसं कशी गोळा करावी मामा मोबाईल. आता जरी तुम्ही परमेश्वर दादा पाटले यांचं नाव दिलं मामा मोबाईल बंद करा. सेवक म्हणून. त्याला मोबाईल बंद करा. परंतु ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या तुमच्या निवडी होती त्यावेळेस आमच्या ईश्वर बाप्पाला वरती घ्यावं असं मला वाटतं. 100%. मोबाईल बंद अजून करायची. एक गोष्ट सांगायची राहिली. आजची बैठक इकडे का घेतली माहिती आहे का? आजची बैठक इकडे घेण्याचं कारण असं आहे, आपले बप्पा. कारण ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचं कुठलं बी काय असेल तर ती सगळ्यात पुढं असते. म्हणून त्या दिवशी बार्शीतल्या बैठकीमध्ये असं ठरलं की पहिली बैठक जी मराठा समाजाचा माणूस नाही, पारधी समाजाचा आहे, पण मराठ्यांसाठी अवरात्र पळतोय, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा सगळे. आणि जे आता सचिन सरांनी सूचना केलेल्या आहे की परमेश्वरच्या सोबत ईश्वर म्हणून आहे. ईश्वर भाऊ 100% सगळ्या गोष्टी सोबत आहेतच. तरी सुद्धा आपण त्यांना संभाजी ब्रिगेडवर जाऊ द्या वरती काय सोबत आपण त्यांना सुद्धा म्हणतात म्हणून दोघांशिवाय आता कोणी शिवाय आता तुम्हाला माहिती आहे का? मराठा समाजामध्ये साहेब तुम्ही पळताय. तुम्ही म्हणलेलं होतं बरोबर. फक्त अध्यक्ष फक्त आमचा माणूस खाली राहून वरती गेला पाहिजे. तुम्ही आम्हाला शब्द द्या तालुक्याच्या कार्यक्रमावर ईश्वर बाप्पाला घेणार तुम्ही. 100%. ओके, विषय मिटला. आज या ठिकाणी या बैठकीस सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी बैठकीसाठी सर्व पुरुष मंडळी जरी उपस्थित असल्या तरी एक जी जमात ही सगळ्या राष्ट्राला पुरून उरलेली आहे. त्याचबरोबर एक महाराणी लक्ष्मीबाई इंग्रजांना सर्व पळ करून सोडलेला आहे आणि आपल्या महाराणी ताराराणी हिनं तर अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत झेंडा लावलं. तसं आपल्याला वाटत असेल की स्त्रियांची संख्या कमी आहे, परंतु एकच स्त्री ही या ठिकाणी यावलीचं प्रतिनिधित्व करते. अशा आमच्या आत्या आदरणीय सुनीताताई चव्हाण आपलं मनोगत व्यक्त करते. प्रथमतः राजमाता जिजाऊ शिवरायांच्या पदस्पर्शाला नमन करून मी माझे 2 शब्द अध्यक्ष व सर्व संयोजकाच्या ग्रामस्थाच्या वतीनं मी बोलते. मला काय एवढं म्हणजे जास्त काय मी बोलणार नाही, पण मला भरपूर आनंद वाटला का तर मग मला पहिल्या सुरुवातीला वाटलं मला बोलवलं इथं स्त्रियांना. मला काय वाटत नाही म्हणजे कसं मला सगळी माझ्या मुलासारखी भावासारखी सगळी आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे पहिल्यापासूनच मला कधी असं पुरुषात कसं एकटे जावं असं मला अजिबात कधीच वाटत नाही. तरी पण मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं. परत मला प्रतिमेचं पूजन करायला लावलं. खरंच मी सगळ्यांची ऋणी आहे. आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं जे आपल्या गावातून जे परमेश्वर पासले व ईश्वर पोकळे यांची निवड करण्यात आली
त्यासाठी आमचा व माझ्या गावातील प्रत्येक महिलेचा सुद्धा भरपूर पाठिंबा राहील. आता ह्या तुमच्या मिटिंगला जरी मी एकटे असले तर पुढच्या वेळेस मी माझ्यासोबत निदान 20-25 तरी मी महिला घेऊन अगोदर मला माहिती होतं, मी ग्रुपला वाचलं होतं, पण महिलाची उपस्थिती आहे का नाही म्हणजे मला काय नेमकं माहीत नव्हतं. तर आता इथून मला माहिती झालंय. आणि खरंच एक मराठा लाख मराठा, आपल्याला जर आरक्षण मिळालं तरी सगळ्याच म्हणजे सगळ्याच जनतेचं आपल्या कल्याण होईल. व आपण जात म्हणतो, पण प्रत्येकाचं रक्त ही लालच आहे, कुणाचं काळं अथवा पांढरं नाही. तर प्रत्येक जातीने प्रत्येक माणसाने ह्याने एकत्र येऊन काम केलं तर कुठलंही काम साध्य होतं. एकट्या दुकट्याचं कुठलंच काम नाही. तरी आपण आमच्या गावाच्या यावली गावाच्या वतीनं तुम्हाला प्रत्येक कामात आमचा सगळ्याचा पाठिंबा राहील, महिलाचा व पुरुषांचा पण राहील. आणि जर काय चुकलं असतं तर पण मी क्षमस्व करून 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. कोण बोलणार आहे? बोला पडावं. बोला काय पाहिजे, बोला. तुम्ही 2 शब्द बोला अगोदर 2 शब्द बोला. आज या बैठकीत उपस्थित सकल मराठा समाज व इतर समाज बांधव या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आभार मानण्यात येत आहे. त्यानंतर सुरडीहून आलेले इथं या ठिकाणी निलेश डोईपुडे, परमेश्वर डोईपुडे तसेच इतर कोणी आलेले असतील त्यांचं या ठिकाणी यावली मराठा समाज बांधवाच्या वतीनं त्यांचं आभार मानण्यात येत आहे. त्यानंतर या ठिकाणी तसेच आमचे सचिन गुरुजी बार्शीहून आले त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. सर्वांना नमस्कार. जर काय कोणाला काय चर्चा करायची असेल, काय विषय असेल तर मांडा, विषय बोला. कारण कसं आहे आता सभा संपन्न झालेले तर काय छोटे सगळ्यात प्रसंग असेल तर ते करा. तुम्ही आवाज घ्या तरी त्यांना त्यांची इच्छा काय ती बोला. चला तर माणूस नेमला आता आम्ही तुमच्याविषयी म्हणल्यावर तुम्ही तिथे जाऊन म्हणणारच आहोत. कोण बोलणार आहे का अजून? कोण आहे का बोलणार? कोणाची इच्छा आहे का बोलायची? ईश्वर तू बोलायचा कवा शिकायचं? कोण बोलायचं? तू आता ही केलंय तुला, आता गुरुजीने सांगितले, सरांनी सांगितले भाऊ ईश्वरला घ्या, मग बोलायचं आता सुरुवात इथं गावातच करा पाहिजे ना. नाही गावातून सुरुवात थोडं तर काहीतरी बोलशील ना. आले त्यांचा आभार कर, माझ्या शब्दाला मान दिला. काय आहे का नाही तुला? काय दुसऱ्याचं नाव सांगून तुझं सांगावं. उठ जरा बोलायला शिक जरा. नुसताच आता आता जी मराठा समाजाच्या वतीनं आपल्या गावातून परमेश्वर दादा पासले यांची निवड झाली याबद्दल माझं पूर्ण सहकार्य आहे किंवा सर्व गावाचं पूर्ण सहकार्य आहे याचं मराठा कार्यकर्त्यांना सांगतो. आणि इथून पुढे सर्व गाव प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहू. आहे का कोण बोलणार अजून? समाधान नाही पुढं मी कवा शिकायचं मग काय.